हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर दुपारचे 1-2 वाजले असतील. तर घरातलं सर्व आवरून आम्ही दोघीजणी पार्लरला आलो होतो. तर तुम्ही इथे बघताय की आम्ही दरवेळेस ज्या पार्लरला येतो भारतीकडे, तर तिच्याकडेच आलो होतो. तर दोघींनाही आयब्रो करायच्या होत्या आणि मला केसही कापायचे होते, कारण केस खूप जास्त विचित्र म्हणजे वाढ झालेली होती. पण मग केस असे माझे व्यवस्थित नव्हते आणि खूप दिवसापासून चाललं होतं की केस कापायचे. पण मग भारतीला पण भरपूर साऱ्या ऑर्डर्स होत्या आणि घरात पण काही ना काही निघायचं, त्यामुळं मग माझं झालं नाही. छोटे छोटे झाले. छान दिसतंय. क्रेडिट भारतीला. भारतीकडे आल्यावरच आमचे केस चांगले होते. त्यावरती राज्य नको एवढे नाही का माझे केस असं म्हणजे मला नाही आवडत, पण असे मागं कर लेंथ बरोबर तेवढी दिसत पुढे दिसले ना आपण. हां थांबून दाखव. लय दिवसांनी केस आपले. छान दिसतंय, मस्त वाटतंय. चल माझा नंबर लाव आता. छान वाटतं. पहिले 2 दिवस आपण खूप असे लावून दे. तुला कोणी सांगितलं 2 करायला? एवढेच आहे काही लई म्हणजे बघ, पैसे केस वाढवायला पण पैसे घाला, केस कापायला पण पैसे घाला, मग वाढवायचंच काय झालं राहता. बरोबर आहे की नाही? आपल्याला छान दिसतंय, भारी वाटतं. आता मी काय उद्या लगेच जीन्स पॅन्ट घालून फिरून यायचे. हा कॉलेजला जायचं. तू पोरगी गळ्यातलं दिसलं नव्हतं ना, टिकली पण नव्हती. हा म्हणूनच त्यांनी विचार. टिकली हात नव्हती माझ्या. आता बघ असं वरती हे करून क्लचर आता जाड वाटतं ग, म्हणजे असं नाही का? मग खालचे ते पूर्ण खराब. तर तुम्ही बघितलं की भारतीने खूप छान हेअर कट केला होता. तर मी डीप यू कट केला होता. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं. त्यानंतर मग पूजा गेली होती सागरदादाच्या बड्डेला. तर आज सागरदादा आणि रोशनी दीदी दोघांचाही बड्डे होता. तर सागर भाऊच्या बड्डेला पूजा गेली होती आणि मी रोशनी दीदीच्या बड्डेला गेली, कारण तिचं फिक्स नव्हतं की ती सिन्नरला येणार आहे की नाही. पण मग ती आली सिन्नरला, त्यामुळं मग आम्ही खूप उशिरा गेलो तिकडं. पण साधारण 10-10:30 वाजले असतील आम्हाला. त्यानंतर ती मावशीकडेच होती, मग मावशीकडेच आम्ही केक कापला. तर इथे सर्वजण, मामाचा मुलगा, मावशीचा मुलगा, मिस्टर, मी, त्यानंतर पल्लवी वहिनी आणि आमच्या 2 छोट्या क्यूट पाई, एक आरू आणि सिया. तर दोघीही होत्या आणि सिया तर घाबरत होती थोडीशी त्या कॅन्डलला. पण आरू बघा, आरूला केक म्हटला की आरूला खूप जास्त आवडतो, त्यामुळं मग ती रोशनी दीदीच्या मांडीवर बसून केक कापत होती आणि केक खायला पण तिला खूप आवडतो. तर सगळ्यात जास्त तर केक तिनेच खाल्ला. तर चला, अशी मजाक मस्ती करत करत खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं उशिरा. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर तुम्ही बघताय लाडू आपला मस्त खेळत होता. तर मी त्याला वरती आणलं होतं, तर फॅनकडे बघून बघून मस्त हसत होता आणि मस्त खेळला. जरा वेळ खेळला, मग त्यानंतर तो पण झोपला आणि झोपल्यानंतर पुढे आम्ही व्हिडिओ केला एका गोष्टीवर, तोही नक्की बघा. व्हिडिओला आम्ही सुरुवात केली म्हणजे थोडाफार घेतलंय आधी शूट. तर आज दिवसभर सर्व कामं वगैरे आवरली दुपारची. आणि तुम्ही बघितलं की आम्ही पार्लरला पण गेलो होतो. तर खूप दिवस झाले म्हणजे गेलोच नाहीये असं समजा. मी 4 महिन्यापासून आणि ती 6 महिन्यापासून. 7 महिने म्हणजे मी डोळ्याच्या वेळेला आयब्रो केल्या होत्या, त्यानंतर आज आयब्रो केलेला आहे. म्हणजे किती 7-8 महिने झाले असेल. आता हा 3 महिन्याचा झाला. त्याच्या आधी 2 महिने, मग 6 महिने झाले असतील. मी दिवाळीत गेली होती, त्यानंतर मग मी पण नाही गेली. म्हटलं आज दिवसभर म्हणजे आवरून झालं होतं काम, तरी मला अजून हेअर कट करायचा होता. मग वेळ झाला, मग आम्ही घरी निघून आलो. तिकडनं आलो. मग त्याच्यानंतर पूजा सागर भाऊच्या बर्थडेला गेली आणि मी रोशनीच्या बर्थडेला गेली, कारण दोघांचे बर्थडे सोबतच होते, एकाच दिवशी असतात.
आणि रोशनीचं फिक्स नव्हतं ती येणार आहे, त्यामुळे मग तिचा खूप उशिरा फोन आला, म्हणून मग मी तिकडे गेली, ही इकडे गेली, त्यामुळे मग बाकीचा पण व्हिडिओ घ्यायला काही टाइम नाही आज मिळाला. काही म्हणजे आजचा दिवस कसा गेला ना ते कळलं सुद्धा नाही. आणि बाळ असतं ना तर आता 2-3 दिवसापासून ना बाळाचं रुटीन चेंज झालंय. तर जर रात्रीचं थोडंसं झोपतंय आणि दिवसा जागा राहतंय, तर दिवसा ते जागा असल्यामुळे काय होतं, काम हे करू की ते करू असं होऊन जातं. त्याला मॅनेज करणं खूप अवघड जातं. त्यात आम्हाला आज बाहेर पण जायचं होतं पार्लरला, आम्ही त्याला सोबत घेऊन गेलो होतो. आणि त्याला पण थोडी थोडी सवय म्हणजे लागायला पाहिजे. आणि आता काय होतंय, काही ताई म्हणतात तुम्ही एवढं लहान आहे त्याला बाहेर घेऊन जाता, म्हणजे बऱ्याच कमेंट आहे, त्याच्यामुळेच एवढं रात्री आम्ही बसलोय. म्हटलं चला थोडस क्लॅरिफिकेशन होईल सगळ्यांचं. कारण कसं होतंय, म्हणजे कमेंट वाचून आम्हाला पण कधी कधी असं वाटतं आपण चुकीचं करतोय का काही, किंवा मग नाही का की करावं की नाही खरंच. तर कधी कधी काय होतं, तुम्ही खूप चांगला कमेंट करता की तुमच्या दोघींकडनं शिकायला मिळतं, असं तसं सगळं मान्य आहे. आणि कालच्या व्हिडिओला कमेंट होती की काय पूजा तुला खूप काय कष्टाने शिकवलंय, तू काय करते काय. तर मग थोडंफार आम्हाला पण चांगली कमेंट होती ती, असं नाहीये. कमेंट चांगली होती की आई वडिलांनी खूप कष्टाने शिकवलंय वगैरे. पण आता सिच्युएशन अशी ना की काही गोष्टी आता लगेच नाही करू शकत आपण. म्हणजे मला पण माहितीये की मी स्वतः इतकं कष्टाने शिकली ना की मी सांगू नाही शकत. आणि काय होतं, प्रत्येक जण कष्टाने शिकवतं, म्हणजे असं नाही की आम्हाला शिकवलंय. प्रत्येकाचं लग्न झाल्यावर सगळ्यांना माहिती प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी असते. आणि आमचं असं काही नाही की खूप बंधन आहे किंवा काय. लग्न झाल्यानंतर माहिती की जॉब तिचा चालू होता, माझा चालू होता. त्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यामुळं, आणि ती ऑब्व्हियस गोष्ट आहे, जर प्रेग्नन्सी राहिली डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला नाही जायचंय आणि आपण रिस्क नाही घेऊ शकत ना त्या गोष्टीमध्ये. त्यामुळं मग, आणि असं कोणाला वाटणार की आपण जॉब सोडून घरात बसावं किंवा काय. आणि आमचं तर हे डोक्यात पण नाही की आम्हाला युट्यूब चालू करायचं होतं की काय. ते उगाच आता आम्ही फ्लो मध्ये केलं, सुवर्णाताई बोलली त्यामुळे. मग पण असं नाही की आम्ही शिक्षण सोडून दिलं, मग एवढं शिकलं, कष्ट केले, ते पण बरोबर आहे. पण मग आम्ही सोडलं असं नाहीये ना. आम्ही जे नॉर्मल लाईफ चाललंय ते तुमच्यासोबत शेअर करतोय फक्त. आणि एक सांगू का, म्हणजे जेन्युअनली सांगते, ज्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये रेजिग्नेशन लेटर दिलं ना, त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं होतं की म्हणजे मी सांगू नाही शकत. मी कॉलेजच्या लास्ट इयरला होती, आमचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर मला बेंगलोरला बोलवण्यात गेलं. तिथं माझी ट्रेनिंग झाली, मी इतकी छान सेटल झाले होते. मला पेमेंटही खूप चांगलं होतं. आणि मस्त मी वर्षभर दीड वर्ष मी बऱ्यापैकी दीड वर्ष मी जॉब केला. आणि लग्नानंतरही माझं तेच रुटीन फॉलो करत होती मी. तर म्हणजे खूप सेटल होती मी. मला वाटलं नव्हतं की म्हणजे प्रेग्नेन्सी राहील असं पण वाटलं नव्हतं. पण आपण म्हणतो ना, आता देवाने दिले, आपण ते अस्वीकार कसं करायचं, म्हणून मी ते स्वीकारलं. आणि असं झालं की त्यानंतरही मी ड्युटी करत होते. पण जसं आता तुम्हाला माहिती नसेल, आमचे नाशिक सिन्नरचा जो हायवे आहे ना, तो थोडा खराब आहे आणि मी बसने जात येत होते. तर 1-2 वेळा ते रस्ता खराब असल्यामुळे बस असं चालू असतं, खड्डे वगैरे असतात, रस्त्याचं काम पण चालू होतं. तर त्यामुळे काय झालं, मला एका दिवशी ना रात्री ब्लिडिंग झालं. तर अंगावर जात होतं आणि अक्षरशः त्या रात्री मी खूप रडली. आणि डॉक्टरने मला रात्रभर 2 दिवस ऍडमिट केलेलं होतं. रात्रभर मला सलाईन चालू होतं. तर अक्षरशः म्हणजे घरातलं इतकं वातावरण असं झालं होतं ना की जॉब इतकं महत्वाचं नाहीये बाळासमोर. तर मीही तोच विचार केला. आणि त्यानंतर मी 15 दिवस घरामध्ये बेड रेस्टवर होती. तेव्हा मी मम्मीकडे गेली होती मी 10-15 दिवस. तेव्हा मी बेड रेस्टवर होते आणि मला काहीच करायला लावलेलं नव्हतं. आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं पण नव्हतं कोणाला, ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. आणि आपण दरवेळेस चांगल्या गोष्टी, आणि हे असं प्रत्येक गोष्ट आपण नाही शेअर करू शकत ना, प्रत्येक की याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे. आणि असं होतं की आम्ही तुम्हाला जितकं दाखवतो ना तितकंच तुम्हाला माहिती असतं. बॅकग्राऊंडच्या मागच्या गोष्टी काही असतात की आपण प्रत्येक म्हणजे पर्सनल इतकं आपण नाही शेअर करत, त्यामुळे तुम्हाला इतकं माहित नसतं. तेव्हा आम्ही त्या गोष्टी कोणाला सांगितल्या नव्हत्या. 15-1 दिवस मी बेड रेस्टवर होती. नंतर हॉस्पिटलमधनंही मला कॉल येत होते की मॅडम तुम्ही कधी येताय, कधी जॉईन करताय, असं तसं. आणि
मग घरच्यांचं असं प्रेशर होतं की डॉक्टरने तुला ट्रॅव्हलिंग नाही सांगितलंय, पुन्हा काही ब्लिडिंग झालं तर, कारण डॉक्टर बोलले होते की यानंतर जर परत ब्लिडिंग झालं तर मग मिसकॅरेजचे चान्सेस असू शकतात, असं मला सांगितलेलं होतं डॉक्टरने. तर माझ्याही मनात भीती होती की तसं काही नको व्हायला, कारण कसं होतं आपण आपल्या करिअरचा विचार करतो पण फॅमिलीला करिअरपेक्षा बाळ जास्त महत्वाचं असतं. म्हणजे इनफॅक्ट मलाही आहे, करिअर पण महत्वाचं आहे, पण एक स्टेजला येऊन आहे ना करिअर पेक्षा आपल्याला घरातले म्हणजे नाही का आपली पुढची लाईफ पण किंवा मग आपली फॅमिलीला पण महत्व द्यावं लागतं. आणि मुलीच्या आयुष्यामध्ये असं होतच की मुलांचं कसं असतं, लाईफ सेट झाली एकदा जॉब लागला तर तो लाईफ टाईम मुलं जॉब करतातच. तसं मुलींचं कसं असतं, लग्न असेल 2-3 महिने सुट्ट्या, मग लग्न झाल्यावर परत घरचे हो बोलले तर मग जॉब करायचा, जॉब करत असेल तर प्रेग्नन्सी राहिली तर परत 2 वर्ष घरात. मुलींना थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि तीच माझी स्टेज चालू आहे. खरं तर मला असं कधीच वाटलं नव्हतं मी काम सोडून घरामध्ये बसेल म्हणून, कारण ट्रॅव्हलिंगच नव्हतं करायचं. किती दिवस मी बेड रेस्टवर होती, किती दिवस काही कामं मी जड उचलत नव्हती किंवा खूप गोष्टी होत्या, आपण इतकं शेअर नाही केलं त्यावेळेला. आणि मग नंतर घरामध्ये बसलेलो आणि EMI वगैरे चालू होते माझे. मग आपण म्हणतो ना इंडिपेंडंट एक मुलगी असते जिला चांगला इन्कम आहे, जी स्वतःचं सगळं स्वतः बघते आणि अचानक तिचं पेमेंट बंद झालं, अचानक सगळंच हातातून गेलं. असं आपल्याला असं आहे ना की आपल्यामध्ये क्वालिटीज खूप आहे आणि आपण रिकामही बसू शकत नाही, आपल्याला काम करायची आवड आहे. हे नाही तर ते नाही तर हे, असंच करत करत आपण चॅनल चालू केला. चॅनल हे आपण असंच खूप पैशांची गरज आहे किंवा खूप टाइम म्हणजे काही काहींचं असं खूप गैरसमज आहे की आम्हाला खूप पैशांची गरज आहे त्यामुळे आम्ही युट्यूब चॅनल चालू केलंय, अशातला कोणताही प्रकार नाहीये. मम्मीचं होतं, मग मम्मीने आम्हाला सांगितलं की करा चालू, तुमच्याकडे आहेत खूप साऱ्या क्वालिटीज. आणि तुम्ही हे एक वर्ष पूर्ण पण नाही आपल्या युट्यूबला, या आधी पण आम्ही म्हणजे जॉब केलंय, शिक्षण केलंय, त्याआधी पण आम्हाला असं काही पैशांमुळे आम्हाला काही करायचं असं नव्हतं. शिकल्यानंतर आपल्याला जॉब करायचंच आहे, पण मग जॉब नाहीये त्यामुळे मग घरी बसून काहीतरी करण्यापेक्षा, आणि हे चांगलं प्लॅटफॉर्म होतं त्यामुळे मग आम्हाला तिने सजेस्ट केलं, आम्ही ते केलं आणि तुम्ही प्रेम दिलं त्यामुळे मग आपला चॅनल पण ग्रो झाला. त्याचा अर्थ असं नाही की आम्हाला माहिती होतं की आपल्याला खूप पैसे मिळत आहे, खूप पैसे मिळणार आहे आणि म्हणून चॅनल चालू करायचं, अशातला पण कोणताच भाग नाहीये. तर काही त्यांचा गैरसमज होत असेल की दोघे एवढ्या शिकलेले आहे, तुम्ही इंजिनियर आहे, तू डॉक्टर आहे, तुम्ही असं आहे, तुम्ही काय करताय, तर हा कोणताच विषय नाहीये. आणि प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये मी मम्मीला एकदा मेडिसिन दिलेली, तिला बरं वाटलं, तर तेव्हा पण मला खूप साऱ्या ताई होत्या, मावशी होत्या, त्या मला म्हणत होत्या की मला हा त्रास आहे, मला मेडिसिन देते वगैरे वगैरे. तर आमच्या होमिओपॅथीमध्ये असं आहे ना की जर एखाद्या व्यक्तीची ट्रीटमेंट स्टार्ट करायची असेल ना तर तिची पूर्ण लाईफ हिस्ट्री म्हणजे बर्थ पासून तर टिल आजच्या दिवसापर्यंत पूर्ण लाईफ इव्हेंट्स असो की म्हणजे पूर्ण हिस्ट्री घ्यावी लागते. आणि ती हिस्ट्री घेताना समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं, कोणत्या गोष्टीवर रडू येतं, कोणत्या गोष्टीवर हसू येतं, एकदम मायन्यूट एकदम बारीक पॉईंट असतात. आणि आपण म्हणतो ना की दिवसभर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या बाळावरही होत असतो, म्हणून आपण प्रेग्नन्सीमध्ये चांगलं वाचतो, देवाधर्माची पुस्तकं वगैरे. म्हणून मग मी प्रेग्नन्सीच्या टायमिंगमध्ये पण कन्सल्टेशन नाही केलं, कारण आपण प्रत्येकाचं, कारण एखादा आजार चालू होतो ना आपल्याला, तर त्या आजारामागे काहीतरी कारण असतं आणि म्हणजे दुःख व्यक्त करतो समोरचा व्यक्ती, आणि मला बाळाला ते ऐकवायचं नव्हतं म्हणून मी कन्सल्टेशन चालू नाही केलं. आणि डिलिव्हरी नंतर मला वाटलं, म्हणजे माझी खूप इच्छा होती डिलिव्हरी झाल्यानंतर, मी 1-2 ताईंना सांगितलं पण होतं की डिलिव्हरी नंतर 2-3 महिन्यांनी आपण फेब्रुवारी-जानेवारीमध्ये आपण कन्सल्टन्सी चालू करू. पण मला वाटलं नव्हतं की अशी स्टेज असेल डिलिव्हरी, कारण एक्सपिरियन्सच नाही ना त्या गोष्टीचा. अक्षरशः डिलिव्हरी नंतर मला खरंच, मी ह्या गोष्टीवर ब्लॉग बनवणार होते, माझा एक्सपिरियन्स की डिलिव्हरी नंतर कशी माझी म्हणजे हेल्थ कशी होती, मी काय खाल्लं, काय फॉलो केलं. पण म्हणतात ना की नजर लागते, मग सगळंच शेअर नाही करायचं. इनफॅक्ट म्हणजे काय मावशी म्हणायच्या की तू काय खाते हे पण दाखवू नको, सांगू नको कोणाला, किंवा कोणासमोर जेवायचं नाही. आता आपल्याकडे खूप मिथ्य पाळलं जातं,
तर आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवतो, काही गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. पण मग खूप आपण म्हणजे सगळेच म्हणतात की सांगायचं नाही कोणाला इतकं इन डिटेल, म्हणून मग आम्ही कधी सांगितलं नाही. पण खरंच मी या गोष्टी शेअर, मला खूप आतून इच्छा होती की सगळ्यांसोबत शेअर करावं की माझी डिलिव्हरी म्हणजे कशी झाली, मला काय वाटलं, माझा अनुभव कसा होता आणि त्यानंतर काय 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 होत गेलं. पण मग म्हटलं चला आता यावर तुमची जर इच्छा असेल तर मी सांगेल तुम्हाला कधीतरी नंतर. पण खरंच तुम्हाला सांगते, बाळ आपलं शांत आहे, तसं काही त्रास देत नाही. पण खरं म्हणजे रात्रीचं जागरण करून करून अक्षरशः माझी मेंटल हेल्थ अशी खराब होत चालली होती. आणि मला आत्ता ह्या स्टेजमध्ये मी कन्सल्टन्सी चालू करण्याचा विचारही करू शकत नाही, कारण एवढंसं बाळ ते माझ्या भरोशावर, आणि मी कसं त्याला सोडून कन्सल्टन्सी करायची. म्हणजे एक पेशंट सोबत फक्त बोलणं हे कन्सल्टन्सी नाहीये. त्या पेशंटचा पूर्ण आपण म्हणतो त्या पेशंटची जबाबदारी असते आपल्या खांद्यावर. आणि एका दिवसाला मी 2 किंवा 3 पेशंट जरी बघितले ना, तर लिटरली मी तुम्हाला सांगते का त्या मी जेव्हा नमाला होते ना, मी जर दिवसभरातून 10 पेशंट किंवा 15 पेशंट जर बघितले ना, त्यातले 2 पेशंट जर बरे नसले ना, तर रात्री मला झोप येत नव्हती की मी त्यांना ही मेडिसिन दिली आहे, त्यांना खरंच बरं वाटेल का. मी 2 दिवसांनी त्यांना कॉल करून विचारेल तुमची तब्येत कशी आहे, खरंच तुम्हाला बरं वाटलं का, किंवा हेल्थ काय नाही, काय फॉलो करताय, खाण्यापिण्यामध्ये काही चेंजेस केले का. अक्षरशः एक म्हणतो ना आपल्याला आपल्यावर कशी मुलांची जबाबदारी असते किंवा आपल्या घरच्यांची जबाबदारी असते, तशी एका डॉक्टरवर पेशंटची जबाबदारी असते. ॲलोपॅथीचं जसं आहे ना की पेशंट आला, मग त्याचं डोकं दुखते, त्याला डोक्याची गोळी दिली, त्या पेशंटचा आणि डॉक्टरचा विषय संपून जातो त्या ठिकाणी. किंवा एखादं पेशंट आहे, त्याला टायफॉइड झालाय किंवा तो 5 दिवस ऍडमिट झालाय, 5 दिवसाचा डोस झाला, सलाईन झाला, डिस्चार्ज झाला की डॉक्टरचा आणि पेशंटचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. पण होमिओपॅथीचं कसं असतं माहिती का, होमिओपॅथी ही वर्षानुवर्ष चालू असते. होमिओपॅथीचा रिझल्ट लगेच 1-2 दिवसात लवकर येत नाही. होमिओपॅथीचा रिझल्ट कधी 15 दिवसात येतो, कधी 2 महिन्यात येतो, कधी 6 महिन्यात, कधी 2 वर्षही लागू शकतात. त्यामुळे जोपर्यंत त्या पेशंटला पूर्ण बरं वाटलेलं नसतं तोपर्यंत त्या पेशंटची जबाबदारी डॉक्टरवर असते. आणि आता तुम्हीच मला सांगा की इतकं छोटंसं बाळ आहे, त्याला मला अक्षरशः रात्रीतून मला 2-2, 3-3 तासाला उठून त्याला फीड करावं लागतं. त्यानंतर सकाळी उठायचंय, सकाळी अक्षरशः उठवत नाही कारण झोप झालेली नसते. परत घरातलं आवरायचं पण नसतं. ठीक आहे, ऋतुताई आहेत, आम्ही दोघी मिळून करतो सर्व, पण झोपूनही चालत नाही, आपल्याला उठणंच आहे, घरातली पण जबाबदारी असते. प्लस सकाळी बाळाची मालिश करणं, बाळाची आंघोळ करणं, ह्या गोष्टींमध्ये मला आमच्या आई मदत करतात. त्याच्यामुळे मला म्हणजे इतकं बघावं नाही लागत. बाळगुटी देणं, खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी असतात. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते की दिवस कसा जातो ना तेही कळत नाही. जेवण करता करता कधी कधी 1:30-2 होऊन जातात. परत असं पण आहे की दूध वाढावं म्हणून दिवसातून 4 वेळा खावं लागतं, 4 वेळा तर स्वयंपाकच करावा लागतो. आता नाश्ता केला, आता दूध पिलं, आता परत पातळ भाजी केली, मग दूध चपाती खाल्ली, मग हे केलं ते केलं, अक्षरशः त्यातच दिवस निघून जातो. आणि मी कशी पेशंटची जबाबदारी घेऊ अशा परिस्थितीमध्ये लगेच. अक्षरशः एखाद्या पेशंटला मेडिसिन दिली ना तर रात्री झोपताना बघायची, फोटो बघायची, बरं वाटेल ना हे पेशंटला. अक्षरशः माझ्या स्वप्नात सुद्धा तो विचार राहायचा. कारण जबाबदारी जेव्हा असते ना तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये टेन्शन असतं. आणि जर माझ्या डोक्यामध्ये समोर दुसऱ्या व्यक्ती म्हणजे पेशंटची जबाबदारी असली, टेन्शन असलं, तर मी कसं त्या बाळाकडे लक्ष देऊ किंवा कसं म्हणजे आपण. आणि एक असं पण म्हटलं जातं की आईचे ठोके आणि बाळाचे ठोके एकमेकांना कनेक्टेड असतात. जेव्हा बाळ आईच्या जवळ असतं, कुशीत असतं, आणि आईचं जे स्वभाव असतो किंवा जे म्हणजे आपण म्हणतो जी मनाची शांतता असते ना ती बाळाला इक्वल असते. जर मी शांततेत असेल ना तर बाळ पण शांततेत असेल, मी स्ट्रेसमध्ये असेल तर बाळ पण स्ट्रेसमध्ये जाईल, असं असतं बरं का. खरंच मी वाचलंय म्हणून सांगते. तर आपल्या म्हणजे माझं जे नेचर आहे त्याचा इफेक्ट बाळावर होतो. म्हणून मला लगेच त्या गोष्टी चालू नाही करायच्या आहे. पण असा ह्या गोष्टीचा अर्थ असा नाही की मी कधी चालूच नाही करणार. तुम्हाला माहिती माझं MD वगैरेही चालू आहे. आता मे महिन्यामध्ये एक्झाम आहे माझी, तोपर्यंत हा 6 महिन्याचा होईल. अजून पुढच्या 3 महिन्यामध्ये याला 6 महिने पूर्ण होतील. तर मग त्यानंतर त्याला वरचंही थोडं आपण चालू करू अन्नप्राशन वगैरे केल्यावर. मग मला जालन्याला जाऊन परत एक्झाम वगैरे द्यायची आहे, अभ्यास करायचा आहे, त्याचंही मला टेन्शन आहे. पण तरी मी सध्या खूप रिलॅक्स राहते.
कारण मला 10 दिवसात 15 दिवसात सिलेबस कव्हर करायची सवय आहे. म्हणजे मी इतकी जिद्दी आहे, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही ऐकलंय मम्मीच्या व्हिडिओमधनं. अजून एक मला स्वतःचं हॉस्पिटल ओपन करायचंय. स्वतःचं हॉस्पिटल ओपन करण्यासाठी पण एक फायनान्शियल स्टेटस लागतो, म्हणजे इन्कम सोर्स लागतो किंवा फायनान्स लागतो, आपल्याला पैशांची गरज असते. तुम्ही म्हणशाल आधी कन्सल्टन्सी चालू कर, मग हळूहळू करू म्हणून. तर कन्सल्टन्सी चालू करायला पण लॅपटॉप पाहिजे. मी जिथे कामाला होते ना नमामध्ये, तर तिथे त्यांचं कम्प्युटर होतं. ते कम्प्युटरमध्ये रडार नावाचं सॉफ्टवेअर असतं, ज्याच्यावर आम्ही समोरच्या पेशंटची हिस्ट्री, केस घेतल्यानंतर रेपर्टायझेशन वगैरे करतो, मेडिसिन देतो. तर त्याचाही एक अभ्यास असतो. ते असं नाही की आलं पेशंट आणि त्याला मेडिसिन दिली आणि विषय संपला. पेशंटला मेडिसिन देण्यामागे खूप मोठा अभ्यास असतो. तो अभ्यास आता मी इतकं इन डिटेल नाही सांगू शकत तुम्हाला. त्यामुळे मला ते सॉफ्टवेअर घ्यायचे. ते सॉफ्टवेअर घेण्यासाठी एक कोर्स करावा लागतो. आता तेव्हा आम्हाला ते फ्रीमध्ये यूज करायला भेटत होतं, कारण मी एका हॉस्पिटलमध्ये मी ऍज अ डॉक्टर म्हणून होते. तिथे आम्हाला सर्व फॅसिलिटीज त्यांनी दिल्या. स्वतःचं केबिन दिलं, स्वतःचं कम्प्युटर दिलं, त्यानंतर सॉफ्टवेअर दिलं, AC होता, इतकी छान चेअर होती, स्टेतो वगैरे माझ्याकडं, म्हणजे मला स्वतःचा स्टेतो घेण्याची गरज नाही पडली. तिथे आम्हाला त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज दिल्या होत्या. खरंच खूप छान होतं ते. पण आता स्वतःचं चालू करायचं म्हणजे सर्वात आधी मला लॅपटॉप घेणे. त्याला आता तुम्हाला माहिती, मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तर आता मी जिथे राहते सिन्नरमध्ये, तर मोस्टली सिन्नर हे आता सिटी आहे, पण तरीही काही लोकांचे विचार आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की सिन्नरमध्ये पण बरेचसे खेडेगाव आहेत. तर लोकांची मेंटॅलिटी थोडी वेगळी आहे. आजकाल लोकांना, जे खूप एज्युकेटेड लोक आहेत, त्यांना माहिती आहे की होमिओपॅथी मुळापासून काम करते. होमिओपॅथीचे साईड इफेक्ट नसतात. जर मुळापासून बरं व्हायचंय तर पेशन्स ठेवावा लागतो, संयम ठेवायचा आणि होमिओपॅथी घ्यायची. हे एज्युकेटेड लोकांना माहिती. पण गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी कशी असते, मला आज बरं नाही वाटत, मला खूप चक्कर येते, मी जाते सलाईन घेते, मला लगेच बरं वाटून जाईल. लोकांची मेंटॅलिटी अशी असते. त्यामुळे गावाकडे क्लिनिक टाकायचं किंवा हॉस्पिटल टाकायचं म्हटलं ना, तर आपल्याला ऍडमिट करण्यासाठी पण एक जनरल वॉर्ड पण ओपन करावा लागतो. आणि ऍज अ होमिओपॅथ मी जनरल वॉर्ड ओपन नाही करू शकत किंवा मी इंजेक्शन नाही देऊ शकत. त्यासाठी पण मला एक कोर्स करायचा आहे, CCPH नावाचा. म्हणजे जर मी CCPH नावाचा कोर्स केला तर मला गव्हर्नमेंट कडनं सर्टिफाईड, म्हणजे आपण म्हणतो ना की अप्रुव्हल भेटेल, सर्टिफाईड अप्रुव्हल भेटेल की मी ॲलोपॅथिक प्रॅक्टिसही करू शकते किंवा इंजेक्शन देऊ शकते. असं नाहीये की मला येत नाही. मी आता कोणत्याही डॉक्टरला डायरेक्ट OPD नाही चालू करता येत, दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली शिकावं लागतं. असं मीही 2-4 हॉस्पिटलमध्ये खूप सारी ट्रेनिंग घेतलेली आहे. इंजेक्शन देण्यापासून डिलिव्हरी करण्यापर्यंत सर्व काही मला येतं. असं नाहीये की होमिओपॅथी एखाद्यांची काय होते की तुम्ही थोडं नाही का प्रोफेशन तुमच्या डेली रुटीन, पण डेली रुटीन मध्ये कसं काय प्रोफेशन आणणार आहे. प्रोफेशन आणि डेली रुटीन जर एकत्र केलं तर मग काहीच जमत नाही. आता डॉक्टर आहे, जर डॉक्टर इथे रूम, म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये कसं काय आपण डॉक्टर सारखं वागणार आहे किंवा काय, असं नाही होऊ शकत. म्हणजे आता आपण कधी कधी लँग्वेजचं पण बोलतो. आता मी जर तुमच्याशी ऍज अ डॉक्टर म्हणून बोलली ना, तर तुम्हाला वाटणारच नाही ही पूजा बोलते. आणि मी घरात असल्यासारखी, मी जर तुम्हाला फॅमिली मानते, मी जर तुमच्याशी एकदम जेन्युइनली आणि एकदम मनमोकळं बोलते, तर माझी लँग्वेज थोडी वेगळी असणार आहे. जर तुम्हाला माझं प्रोफेशनल बोलणं ऐकायचं असेल तर मी तसंही बोलू शकते, तसं नाही. पण एक बोलण्याचे प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ, आणि आम्ही तुम्हाला पर्सनल लाईफ दाखवतोय, प्रोफेशनने दाखवते. प्रोफेशनल लाईफ ही दाखवू आम्ही, ती वेळ आल्यानंतर ती पण नक्कीच बघायला मिळेल. आणि हे झालं पूजाचं. आता भरपूर त्यांच्या मागच्या महिन्यापासून कमेंट होत्या की ऋतू जॉब नाही करत आहे का, तू सध्या घरीच आहे. तर मी या आधी पण एका ब्लॉग मध्ये सांगितलंय, कदाचित कोणी बघितलं असेल किंवा नाही. तर मी ना स्ट्रक्चरल इंजिनियर कडे ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉबला होते. पण मग तिथे 8-9 महिने मी जॉब केला. त्यानंतर मग आता रिसेंटली महिना झाला मी नाही जाते, कारण मला पुढचा कोर्स करायचा आहे. आणि कसं आहे, जसं आपण म्हणतो ना मेडिकल सायन्स मध्ये खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेलं आहे,
तसंच आपल्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये पण तुम्हाला माहिती असेल भरपूर सारे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जर गेले ना तर आज तुम्हाला तुमचं घर त्या जागेवर पण नाही, ती जागा पण नाही, तुम्हाला घर कसं होणार आहे ते तुम्हाला कळणार आहे की तुम्ही ह्या घरात राहणार आहे. तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की इथे बसून तुम्ही कुठे टीव्ही ठेवणार आहे, कुठे काय. तर ह्या खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. आणि मी ज्या वेळेस क्लास केला तर माझे दोन तीन क्लास झालेले, पण मग या पुढचे पण क्लास मला करायचे. आणि मिस्टरांचं म्हणणं असं की तू जर ह्या जॉब मध्ये अडकली तर पुढे तुला क्लास करता येणार नाही, म्हणजे पुढे मे बी जे असेल ते. पण मग आता तुझ्याकडे टाइम आहे तर तू क्लास पण करून घे. आणि आयुष्यभर आपण काही नुसतं घरात आहे हे तर काय होणार नाही. आपल्याला खूप आयुष्य म्हणजे आमचं किती ते आम्ही नाही सांगू शकत, पण पुढचं जे पण असणार आहे त्यामध्ये आम्ही तर काही घरी बसणार नाहीये. क्लास म्हणजे आपला जॉब चालू असणार आहे किंवा काही ना काही तर चालू असणार आहे, पण त्याआधी आम्ही थोडं प्रिपेअर करतोय. म्हणजे नाही का एक क्लास केला जॉब केला झालं तसं नाही करायचंय, म्हणून थोडे ऍडव्हान्स क्लास पण करतोय आम्ही. आणि मी नाशिकला म्हणजे 2-3 वेळा तुम्हाला दाखवलं, पण मी नाशिकला गेली ती चौकशी करायलाच गेली होती. पण थोडं तिथे बॅचेस फुल वगैरे झालेले असतात. ते क्लास सिन्नर मध्ये अवेलेबल नाहीये, नाही तर मग मी सिन्नर मध्ये पण केले असते. तर ते नाशिकला आहे त्यामुळे मग मला नाशिकला ते जॉईन करायचंय. पण आता प्रत्येक ब्लॉग मध्ये ते नाही सांगू शकत ना, आज नाशिकला गेलो, आज क्लास करायचंय, आज हे करायचंय, आज ते करायचंय. ते तुम्ही 20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आमची 20 मिनिटाची लाईफ बघता, पण आम्ही त्याच्या 20 मिनिटानंतरचे जे आपण म्हणतो ना 23 तास 23.5 तास जे असतात ना ते आम्ही वेगळे विचार पण करतो, पण ते प्रत्येक गोष्ट नाही शेअर होत तुमच्या सोबत. तर तेच आज सांगायचं होतं तुम्हाला. साराताई बोललं पण की आम्हाला तुमचं दोघींकडे बघून मोटिवेशन मिळतं. तू आज हे केलं तर मी पण तुमचं बघून आज हे केलं. तर त्या दिवशी एक ताईंची कमेंट पण होती की मी तुमचं बघून युट्यूब चॅनल चालू केलं. आम्हाला पण खूप भारी वाटतं की कोणीतरी आपल्याला बघून मोटिवेट होतंय आणि करतंय. तर ह्या गोष्टीबद्दल पण तुम्हाला तेच क्लॅरिफाय करायचं होतं की आम्ही पुढे काय करायचं किंवा काय. तर ज्यावेळेस ते होईल तुम्हाला ते नक्कीच बघायला पण मिळेल. पण मग तुम्ही असं जे कमेंट करता ना की तुम्ही काय करता असं तसं, तर त्याच गोष्टीबद्दल मग आज तुम्हाला थोडस डिटेलमध्ये. रोज सकाळी 12 ते 1 मध्ये माझं सेमिनार असतं झूम मीटिंगवर रोज सकाळी. आणि हे सेमिनार मागच्या 4 महिन्यांपासून चालू आहे. जेव्हा मला 9वा महिना चालू होता ना तेव्हापासून तर आतापर्यंत. इनफॅक्ट डिलिव्हरीच्या टायमिंग मध्ये पण मी फक्त 2-3 दिवस सेमिनार अटेंड नव्हतं केलं. त्यानंतर मी म्हणजे मलाही सेमिनार द्यावं लागतं आणि प्लस समोरच्या व्यक्तीचं पण अटेंड करावं लागतं. जर अटेंड नाही केलं तर माझी अब्सेंटी लागते. एक्झाम जवळ येत आलेली आहे. आमच्या कॉलेजचे ट्युटोरियल्स आहे, असाइनमेंट्स द्यायचे, काही सबमिशन्स आहे, ते आम्हाला नोटबुकमध्ये आत्ताच नोट करायला लावलेले. त्यानंतर आमचं हॉस्पिटलमधलं ओपीडी बुक असतं, ते ओपीडी बुक पण मला कम्प्लीट करायचंय अजून. तेही मला कम्प्लीट करायला वेळ भेटत नाही, पण तेही करायचं चाललंय. म्हणजे तुम्हाला खरंच सांगते की ह्या गोष्टी आम्ही शेअर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही जे तुम्हाला आम्ही दाखवतोय ना, म्हणजे आता तुमची पण चूक नाही, कारण आम्ही तुम्हाला ते दाखवतोय. तुम्ही जे दाखवणार आहे, हा तुम्हाला जे दिसते त्यावरच तुम्ही आम्हाला बोलणार आहे, तुमचीही चूक नाहीये. आणि आम्हाला पण असं होतं की आपण इतकं पर्सनल कसं सांगायचं, पण म्हटलं चला आज ताईंची कमेंट होती आणि कमेंट निगेटिव्ह नव्हती अजिबात. कमेंट चांगलीच होती की आई वडिलांनी कष्टाने शिकवले. आणि खरंच सांगते की म्हणजे मुलांपेक्षा ना, खरं सांगते मुलांपेक्षा मुली जास्त करिअरच्या बाबतीत सिरियस असतात. पण मुलींची सिच्युएशन अशी होऊन जाते ना, लग्न होतं, मग मुलं बाळ होतात, मग घर बघू की काम बघू, मग त्याच्यामध्ये सगळं गोंधळ चालू असतो. पण जी आतमधले जे मोटिवेशन आहे ना ते अजूनही संपलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कष्ट आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि पैसेही वाया जाऊ देणार नाही शिक्षणाचे. आपल्याला सगळं काही वसूल करायचंय. लग्न झाल्यानंतर ना प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटी देण्याचा पण पिरियड असतो. तर आता ते सध्या लहान बाळाकडे लक्ष देण्याचं म्हणजे आपण म्हणतो ना ती प्रायोरिटी सगळ्यात आधी. तर याच्या पुढे जॉब करिअर ते तर होणारच आहे. तो असं काही नाही की तो आता 2च महिन्याचा राहणार आहे किंवा 3च महिन्याचा. तो पण त्याचं पण वय वाढतंय जसं जसं. तर सगळ्यांना माहिती 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर थोडंफार ते ऍडजस्ट करतं घरच्यांसोबत सगळ्यांसोबत. त्यानंतर आपल्याला थोडंफार बाहेर पण जाता येतं किंवा मग काही करता येतं, काहीतरी सुरुवात करता येते. पण सध्या तर प्रायोरिटी ती आहे. आणि 6 महिने तर आईचंच दूध द्यावं लागतं, वरचं काहीच चालत नाही. अन्नप्राशन झाल्यानंतर तो वरचं खायला सुरू करेल. मग त्यानंतर मी थोडासा विचार करू शकते. नाशिक सिन्नर आहे 30 किलोमीटर. मला अक्षरशः सकाळी 8:30ला निघावं लागायचं घरातून. तेव्हा मी 9:45-10 वाजता तिथे पोहोचत होते. तिथे आमचं म्हणजे आम्हाला तिथे थंब द्यावं लागायचं. 1 मिनिट जरी उशीर झाला ना तरी माझे हाफ डे लागायचा आणि अर्धी सॅलरी कट व्हायची.
त्यामुळे मी 8:30ला निघायची, 9:30 पावणे 10ला तिथे पोहोचायची. 8:30ला निघण्यासाठी सकाळी मला 7ला उठून मग टिफिन करायचा, थोडंफार आवरायचं आणि मग निघायचं, असं माझं रुटीन. आणि संध्याकाळी यायला मला 10 वाजत होते. 10 वाजता यांचा स्वयंपाक, जेवण सगळं झालेलं असायचं. मी एकटीच राहिलेली राहायची. तर तुम्ही सांगा, मी 12 तासाची ड्युटी करू शकते का आता? नाही करू शकत. इतक्या छोट्याशा बाळाला सोडून, इनफॅक्ट बाळ 1 वर्षाचं झालं ना तरीही मी ड्युटी करू शकत नाही. मी एक तर स्वतःच चालू करू शकते किंवा मग ऑनलाईन ड्युटी. तर मी लगेच माझी इच्छा आहे तिथे परत काम करण्याची, पण मी नाही करू शकत ड्युटी, कारण टायमिंग खूप आहे आणि तो टायमिंग मी मॅनेज नाही करू शकत. सिन्नर नाशिक अपडाऊन शक्यच नाहीये. आणि अजून एक गोष्ट मी सांगते, मी वाचली आहे, लहान मुलाचं 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष त्याच्या मेंदूच्या विकासासाठी सगळ्यात बेस्ट असतात. आणि हे जे 3 वर्ष असतात ना लहान मुलाचे, हे खूप महत्वाचे असतात. त्याच्यानंतर एकदा त्याच्या मेंदूचा विकास झाला ना की नंतर काहीच टेन्शन नाही. पण आपण म्हणतो ना, आपण मडक्याला जसा आकार देतो ना तसं ते बनत जातं. आणि आता जर मी माझ्या करिअरवर फोकस देत बसली ना तर कसं मी त्याला आकार देऊ, नाही का? त्याच्या लाईफ मधले हे 2 वर्ष सगळ्यात महत्वाचे. पुढे तो एकदा त्याला कळायला लागलं, समजायला लागलं, तो ज्युनियर की सिनियर केजी मध्ये जायला लागला 2-3 वर्षानंतर, मग काहीच वाटणार नाही. आता त्याला गरज आहे ना, आईची गरज आहे. आताच तर मेन गरज राहते. कसं मी पेशंटची पण जबाबदारी कशी घेऊ, माझंही मन लागलं पाहिजे ना या गोष्टीमध्ये. तर चला, आता बाळ पण थोडं जागा झालंय आता, उठलंय बाळ तर आता भरपूर वेळ पण झालाय. तर तुम्ही म्हणाल खूपच जास्त लेक्चर दिलंय, सारखी बडबड बडबड. तर आता आम्ही बडबड पण थांबवतो आणि तुम्हाला कळालं असेल की काय सिच्युएशन आहे आणि कोणत्या कारणामुळं जॉब नाही करते किंवा काय. तर चला, आता आम्ही पण झोपतो आणि लवकरच आम्ही सेटल होऊ. आणि आम्ही कसे सेटल होऊ, आमचा पुढचा स्ट्रगल वगैरे सगळं काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. आपण कष्टही वाया नाही जाऊ देणार, पैसाही वाया नाही जाऊ देणार आणि शिक्षणही वाया नाही जाऊ देणार आहे. सगळं करणार आहे आपण. उलट मला चांगलं वाटलं की आपल्या मावशांना आपली किती काळजी आहे. छान छान कमेंट्स होत्या तुम्ही पण तुमच्या. असंच आमच्यावर प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा. नक्कीच अजून छान छान होईल आणि ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुमच्यासोबत सर्व शेअर करू. तर चला, आता आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.